हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा सायन्सचा 9th लेसन पाहणार आहोत, मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन. तसंच याच्या आधी झालेले व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत. तसेच मॅथ्सचे सुद्धा प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती शोधायची गरज पडणार नाही. आणि जर आधीचे व्हिडिओ शोधायचे असतील तर प्लेलिस्ट चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये मॅथ्सच्या प्लेलिस्टमध्ये मॅथ्सचे व्हिडिओ सगळे आत्तापर्यंत झालेले आणि सायन्सच्या प्लेलिस्टमध्ये सायन्सचे व्हिडिओ, मॅथ्सचे सगळे प्रॅक्टिस सेट सोडवून दिलेले आहेत. व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन, गती आणि गतीचे प्रकार आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. पहा, ऑब्जेक्ट्स इन मोशन. इथे काही पिक्चर दिलेले आहेत. मोशनमध्ये म्हणजे गतिमान वस्तू, मोशनमध्ये असलेले ऑब्जेक्ट. फुटबॉलला किक मारलेली आहे, बॉल हा मोशनमध्ये आहे. टॉप बघा, हा टॉप सुद्धा गोल गोल फिरतोय. तसंच हा जो बॉल वरती फेकलेला आहे तो सुद्धा वरती जाऊन मोशनमध्ये खाली येतोय. एरोप्लेन इथे एअरमध्ये आहे, ते सुद्धा मोशनमध्येच पुढे चाललेलं आहे. आणि इथे कुंभार बघा पॉट बनवतोय, ते सुद्धा मोशनमध्ये आहे. इन आवर डे टू डे लाईफ वी सी मेनी ऑब्जेक्ट मूविंग ऑब्जेक्ट आर सेड बी ऑब्जेक्ट इन मोशन. जे ऑब्जेक्ट फिरतायत, मूविंग आहेत, त्या ऑब्जेक्टला आपण म्हणतो ऑब्जेक्ट इन मोशन, म्हणजे गतिमान वस्तू आहेत ज्या फिरतायत, चालतायत त्या. डिस्कस विच ऑब्जेक्ट इन द अबाव पिक्चर आर इन मोशन. व्हॉट डिफरन्स आर सीन इन दिस मोशन. म्हणजे कोणते कोणते ऑब्जेक्ट आहेत बघा. फुटबॉल, टॉप, बॉल आणि एरोप्लेन आणि इथे पॉट, क्ले पॉट एक आहे, हे पण ऑब्जेक्ट इन मोशन. तसंच ते क्ले पॉटच नाही, खाली व्हील आहे बघा, त्या व्हील सुद्धा फिरतंय आणि त्याच्यासोबत ते क्ले पॉट सुद्धा फिरतंय. आणि आता आपण बघणार आहोत मोशनचे डिफरंट प्रकार, आपण खाली बघणार आहोत. त्याच्या आधी आपण मोशन म्हणजे काय ते एकदा रिवाइज करूया. व्हाईल वेटिंग फॉर अ बस at a bus stop, other vehicles appear to be a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appear to be moving. For example, the tree are seen to run backward while you are traveling in the train. म्हणजे बघा, बसची आपण वाट बघत असतो तेव्हा बस थांब्यावरती, स्टॉपवरती येऊन थांबली असता इतर वाहने आपल्याला गतिमान स्थितीत पळताना दिसतात. थांबली तरी सुद्धा आपली बस थांबलेली असते, पण बाकीचे हे आपल्याला पळताना दिसतात. किंवा मग तुम्हाला असं कदाचित वाटतं की बाकीचे थांबलेले तरी आपलीच गाडी पुढे चाललेली आहे. किंवा ट्रेनमध्ये बसल्यावरती किंवा गाडीमध्ये, बसमध्ये बसल्यावरती बघा, आपल्याला असं वाटतं की झाडच पळत आहेत. ॲक्च्युली पळत कोण असतं तर आपण पुढे पुढे जात असतो, पण आपल्याला असं वाटतं की झाडेच पुढे पुढे चाललेली आहेत. इफ अन ऑब्जेक्ट इज सीन बाय अन ऑब्झर्वर टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली, द ऑब्जेक्ट सेड टू बी इन मोशन. म्हणजे निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसेल तर ती वस्तू मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. द चेंज ऑफ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या वस्तूची जागा बदलते, स्थान बदलते आणि एका ठिकाणाहून ती गतिमान होऊन दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यालाच त्या वस्तूचं काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन मराठीमध्ये. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे एका ठिकाणाहून ट्रेन निघाली, ती एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर गेली, मग तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपच्या अंतरात तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि सतत ती अशी कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट, या बस स्टॉपवरून त्या बस स्टॉपवर अशी बस जर जात असेल, एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर बस किंवा ट्रेन, एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर किंवा दुसऱ्या स्टॉपवरून तिसऱ्या, अशी सतत जात असेल तर तिला आपण म्हणणार की मोशनमध्ये. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होत असेल तर तो ऑब्जेक्ट किंवा ती बसचं उदाहरण सांगते, पण कोणत्याही ऑब्जेक्ट, आता बॉल घ्या, एक टप्पा पडला, दुसरा, तिसरा, तर ते मोशनमध्ये येणार. ते विस्थापन त्याचं म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याची होत राहणार आहे. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी, हे झालं मोशन त्याचं. पुढे बघा, आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ मोशन. आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ मोशन. पहिला आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय तर रेषीय गती. अ ट्रेन ऑर अ मूव्हिंग व्हेकल ऑन अ रोड मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन ऑन इन अ सेम डायरेक्शन. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. म्हणजे ट्रेन किंवा बस, कार जेव्हा एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते तेव्हा त्या मोशनला लिनियर मोशन म्हणतात. खाली बघा एक उदाहरण दिलं. इफ यू स्टँड
ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड इट फॉल द फ्लोअर. खुर्चीत बसून वरून बॉल सोडला तर तो सरळ खाली येतो, तो सुद्धा लिनियर मोशन. म्हणजे एका सरळ रेषेत जेव्हा ती डिस्प्लेसमेंट होतं त्याचं, तेव्हा त्याला म्हणायचं लिनियर मोशन. सरळ लाईनमध्ये त्याचं मोशन झालं पाहिजे. हां, आता त्या मोशनमध्ये पण दोन प्रकार आहेत बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि बघूया आपण. कम्पेअर द मोशन ऑफ सोल्जर परेड अँड गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. दोन दिलेत, एक सोल्जरची परेड दिलेली आहे, मार्चिंग चालू आहे, आणि एक गर्ल स्लाइडवरून खाली येते. आपल्याला काय बघायचंय बघा. द मोशन ऑफ अ सोल्जर इन अ परेड इज द सेम ड्युरिंग दॅट पिरियड, नॉट इवन अ स्लाइड डिफरंट इन सीन. हाऊएव्हर द मोशन ऑफ गर्ल कम्स डाऊन द स्लाइड डज नॉट अपेअर टू बी युनिफॉर्म. म्हणजे जेव्हा परेड चालू असते तेव्हा त्यांच्या गतीमध्ये एक पाय नंतर ठराविक वेळेतच दुसरा पाय, त्यानंतरच तो पहिला पाय, असेच त्यांचे मार्चिंग चालू असते बघा. अजिबात त्याच्यात चेंज होत नाही, एकदम युनिफॉर्म ह्याच्याने चालू असते. आणि गर्ल्स जेव्हा खाली येते स्लाइडवरून तेव्हा ती सुरुवातीला स्लो असते, नंतर तिचा स्पीड अचानक वाढतो. मग ह्याच्यात आपण दोन प्रकार बघितलेत. द मोशन ऑफ अ मार्चिंग सोल्जर इज युनिफॉर्म लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन, अँड अ गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. पहा, म्हणजे स्पीड त्याचा बदलतोय तिचा, म्हणून ती नॉन युनिफॉर्म, आणि सोल्जरचं आहे ते युनिफॉर्म लिनियर मोशन. दीज आर टू मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. बघा इथे आता तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन दिले. व्हेन अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे एकक कालावधीत एका सरळ रेषेत असलेल्या वस्तू जेव्हा सतत सारखेच असते तिचं अंतर, तेव्हा त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणतात. म्हणजे स्पीड तेवढाच पाहिजे तिचा स्ट्रेट लाईनमध्ये आणि सेम टाइममध्ये ती जायला पाहिजे, तेव्हा त्याला म्हणतात युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय? when a distance travel by an object along a straight line मध्ये असतं ऑब्जेक्ट, पण युनिट टाइम कीप्स ऑन चेंजिंग, म्हणजे टाइम त्याचा चेंज होत असतो, परफेक्ट टाइम मध्ये नाही. म्हणजे मार्चिंग परेड मध्ये बघा, एक पाय नंतर दुसरा पाय त्याच वेळेत पडतो, परत पहिला पाय त्याच वेळेत पडतो. तसंच जेव्हा गर्ल खाली येते तेव्हा तिचं वेग आधी कमी असतो, नंतर तो वाढतो, म्हणून ते नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. पहा आता नॉन लिनियर मोशन. आपण लिनियर मोशन फर्स्ट टाइप बघितला हा, बरोबर, हा फर्स्ट टाइप. आता नॉन लिनियर मोशन म्हणजे नैकरेषीय गती. बघा, फर्स्ट आपण बघितली रेषीय गती मराठीमध्ये, आणि ही नैकरेषीय गती. नॉन लिनियर मोशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन मे बी फॉलोइंग टाइप. बघा आता नॉन लिनियर मोशन खालील प्रकारे तुम्हाला दिलेले आहेत. बघा हा, व्हॉट काइंड ऑफ मोमेंट डज अ स्विंग इन द पार्क शो. म्हणजे पार्कमध्ये झोका जो असतो त्याच्यामध्ये कोणतं मोशन आहे. बघा हा, मोमेंट कसे असते. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू. बघा इथे याच्यात बघा, ही मुलगी खाली मागे जाते, हा बघा खाली हाफ सर्कल झाला ना, ह्या मोशन मध्येच ती पुढे जाते, वरती पुढे जाते, मागे येते, पुढे जाते, मागे येते, बरोबर. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू अदर एंड. इट टेक्स अबाउट सेम टाइम फॉर ईच स्विंग ऑफ ऑर ऑस्युलेशन. म्हणजे हा एक ऑस्युलेशन आहे, हा जो हाफ सर्कल झालाय. धिस मोमेंट ऑफ स्विंग इज कॉल्ड ऑस्युलेटरी मोशन. म्हणजे हे जे तिचं मोशन आहे ह्याला म्हणतात ऑस्युलेटरी मोशन. असं सेम मोशन तुम्हाला कुठे दिसतं? पेंड्युलम क्लॉक बघितलं का तुम्ही? पेंड्युलम क्लॉक जो काटा खालचा तो दोलक असतो बघा, हलतो टिक टिक टिक, त्याच्यात पण हेच मोशन असतो. हाफ सर्कल खाली तो हाफ सर्कल आहे बघा, या हाफ सर्कल सारखाच तो काटा सुद्धा फिरत असतो. तसंच अजून तुम्हाला कुठे दिलंय? डायफ्राम. बघा, व्हायब्रेटिंग डायफ्राम ऑफ अ टेबल ऑर ड्रम आर अल्सो एक्झाम्पल ऑफ ऑस्सिलेटरी मोशन. म्हणजे तबल्यावरती जो कंप होतो, त्याचा पडदा असतो की ही हालचाल असते, आपल्याला दिसत नाही पण हीच हालचाल असते. किंवा शिवण यंत्र चालू असताना सुई बघा, ती पण ह्याच अशीच ती ऑस्सिलेटरी मोशन मध्येच चालत असते. पहा, ऑस्सिलेटरी मोशनची डेफिनेशन दिले. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑस्सिलेटिंग. ऑस्सिलेट म्हणजे आंदोलन त्याला म्हणतात. दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑस्सिलेटरी मोशन. बर्डच्या स्विंगमध्ये पण बघा, हे बघा, हे सगळे काय आहेत? हे ऑस्सिलेटरी मोशन.
वरती येतात खाली येतात, वरती येतात खाली येतात, इथे दिलंय. आता पुढे बघा ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे बघा तुम्हाला पेंडुलम पण दिलंय बघा. इथे ह्याच्यात पण बघा हाफ सर्कल होते की पेंडुलम हलताना. हे सगळे ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल आहेत. पहा आता आपण हे काय बघतोय तर ऑसिलेटरी मोशन हे कशाचं, नैक रेषीय नॉन लिनियर मोशन. फर्स्ट बघितलं लिनियर मोशन, सेकंड आहे नॉन लिनियर मोशन, त्यात आपण ऑसिलेटरी फर्स्ट बघितलं. आता आपण सर्क्युलर मोशन पण बघणार आहोत. पहा इथे द हँड ऑफ क्लॉक मूव इन अ सर्क्युलर मॅनर. सिमिलरली म्हणजे आपण हँड, आता हँड म्हणतोय, हँड म्हणजे मिनिट हँड आणि हे सेकंड हँड, हे हँडचं आता बोलतोय. ह्याच्या आधी आपण पेंडुलम बघितला, हा पेंडुलम ऑसिलेटरी मोशन. आणि आता आपण हे जे हँड आहेत हे बघा, हे इथे मिनिट आणि हे सेकंड हँड, हे हँड विषयी बोलतोय. द हँड ऑफ क्लॉक मूव इन अ सर्क्युलर मॅनर म्हणजे घड्याळाचे काटे हे गोल फिरतात. सिमिलरली अ फॅन, अ जायंट व्हील अँड अ मेरी गो राऊंड कम्प्लीट इच राऊंड अलॉंग अ सर्क्युलर रूट. म्हणजे कोण कोण बघा, हँड्स ऑफ क्लॉक, फॅन, जायंट व्हील, मेरी गो राऊंड. फॅन कसा आहे बघा, जायंट व्हील पण कसं फिरतं सर्क्युलर मोशन मध्ये. इथे पण बघा सर्क्युलर मोशन. फॅन कसा आपला फिरतो सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन सुद्धा नॉन लिनियर मोशनचाच एक प्रकार आहे. पहिला बघितला ऑसिलेटरी मोशन, नॉन लिनियर मोशनचा फर्स्ट टाईप. नंतर बघितला आपण त्याच्यामध्येच एक पार्ट बघितला सर्क्युलर मोशन. बघा त्याची डेफिनेशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे त्याचा गोल गोल जे फिरतं फॅन तो आहे सर्क्युलर मोशन. ऑसिलेटरी झाला, सर्क्युलेशन झाला. आता पिरियडिक मोशन बघणार आहोत. बघा पुढे बघा दिलं इथे, विच अदर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन यू कॅन गिव्ह. तुम्ही अजून एक्झाम्पल सांगा सर्क्युलर मोशनची तुमच्या माहितीमध्ये. तुम्हाला कोणती आहेत की गोल गोल फिरण्याची, ती तुम्हाला जातं माहिती जळतं ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्येच फिरतं. जातं माहिती का जळतात ते, आता कोण वापरत नाही पण जुन्या काळामध्ये तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल जातं, ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्येच फिरतं. पुढे आपण बघणार आहोत पिरियडिक मोशन. वी सी फ्रॉम दिस एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन द सर्क्युलर मोशन दॅट सम ऑब्जेक्ट कंप्लीट वन राउंड ऑर मे वन ऑसिलेशन इन अ फिक्स पिरियड ऑफ अ टाइम. फॉर एक्झाम्पल द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कंप्लीट वन राउंड इन एक्झॅक्टली 60 minutes each time. While a merry-go-round also complete every round in same period, such motion is called periodic motion. म्हणजे बघा एखादी वस्तू ठराविक ह्याच्यामध्येच कंप्लीट करते तिचं. म्हणजे बघा आता मेरी गो राऊंड आहे, तुम्ही बसता यात्रेमध्ये वगैरे असतात बघा पाळणे, तर ते ठराविक वेळेतच ते परत एका ठिकाणी येतात. तसं घड्याळाचे काटे बघा ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, पण मिनिट काटा हा 60 मिनिटं ऑवर काटा हा पूर्ण त्या पिरियडमध्येच येतो. असा मिनिट काटा सुद्धा किती 60 सेकंडमध्ये एक राऊंड पूर्ण करतो. बरोबर, 60 सेकंडमध्ये त्याचा एक राऊंड कंप्लीट होतो. तसाच ऑवर काट्याचा पण एक राऊंड कसा कंप्लीट होतो की त्याचे सेकंड काटा 60 सेकंदामध्ये एक राऊंड कंप्लीट करतो आणि मिनिट काटा तो पूर्ण 60 मिनिटांनी त्याचा एक हे पूर्ण करतो राऊंड. असं तो ठराविक पिरियडमध्येच येतो आणि मग ह्यालाच पिरियडिक मोशन म्हणायचं. बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इट्स कॉल्ड पिरियडिक मोशन. म्हणजे इथे बघा आपण सनचं पण एक उदाहरण देऊ शकतो. जुने जेव्हा पुस्तक होतं ना ह्याचं 6th स्टँडर्डचं जुनं पुस्तक, त्याच्यामध्ये एक पिरियडिक एक्झाम्पलसाठी सनचं एक्झाम्पल दिलेलं होतं की सन बघा आता 12 तासामध्ये रात्र होते, 12 तासामध्ये दिवस असतो. म्हणजे ठराविक वेळेनंतर सन परत येतोच. तुम्ही कितीही असं वाटलं की आपल्याला की आज पाऊस पडतोय तरी आपल्याला दिसत नाही, पण सन त्याच्या जागेवरती उगवतो, तो त्याच वेळेत उगवणार आहे. त्याला सुद्धा त्या मोशनला सुद्धा पिरियडिक मोशन म्हटले, कारण ठराविक टाइम लिमिट आहे. त्याला टाइम लिमिटमध्ये परत त्याच ठिकाणी तो येतोय. तसाच मिनिट हँड, सेकंड हँड ठराविक टाइम नंतर त्याच ठिकाणी येतोय, म्हणजे त्या वेळेत बदल होत नाहीये. त्यालाच म्हणायचं पिरियडिक मोशन. पुढे बघणार आहोत आपण रँडम मोशन. इथे आता लास्ट आपल्याला एक्झाम्पल एक आहे रँडम मोशन. पहा, चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. इथे दिलेलं आहे, while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? Not really. A butterfly constantly flits from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. म्हणजे बघा
रांगणारा मूल माहिती आहे तुम्हाला, रांगत रांगत कसंही कुठेही जातं, त्याला काय डायरेक्शन आहे का, त्याला त्याच्याच मोशनला म्हणायचं रॅन्डम मोशन. आपण गार्डनमध्ये खेळताना आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसेही जातो, त्या मोशनला सुद्धा रॅन्डम मोशन, किंवा बटरफ्लाय पण एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती मुक्तपणे फिरत असतं, त्याला म्हणतात रॅन्डम मोशन. म्हणजे बघा डेफिनेशन, द मोशन दॅट चेंज इज डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. म्हणजे मोशनचं डायरेक्शन आणि स्पीड कंटिन्युअसली चेंज होत असतं, याला म्हणायचं रॅन्डम मोशन. काय काय बघितलं आपण बघा इथे. पहिले बघितले लिनियर मोशन, बरोबर. नंतर लिनियर मोशनमध्ये दोन प्रकार, युनिफॉर्म नॉन लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. बघ, युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सेकंड टाईप नॉन लिनियर मोशन, त्याच्यामध्ये ऑस्सिलेटरी मोशन फर्स्ट बघितला. नंतर आपण बघितलं सर्क्युलर मोशन, नंतर पिरियडिक मोशन, आणि लास्ट बघितलं आपण रॅन्डम मोशन. बघा रॅन्डम मोशन झाल्यावरती आपण आता स्पीड बघणार आहोत. स्पीड म्हणजे काय, मराठीमध्ये चाल, वेग नाही हा, स्पीड म्हणजे चाल, आणि वेगला इंग्लिशमध्ये वेलॉसिटी म्हणतात. वेलॉसिटी म्हणजे वेग आणि स्पीड म्हणजे चाल, वेग नाही. आपण जनरली म्हणतो काय स्पीड होता म्हणजे आपल्याला वेग म्हणायचं असतं, पण वेगला इंग्लिशमध्ये वेलॉसिटी म्हणतात आणि स्पीडचा अर्थ आहे चाल. बघा, अ बस कन्वर्ट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. हाऊ मच डिस्टन्स डज अ बस कव्हर इन 1 hour? म्हणजे एक बस सोलापूर ते पुणे असं सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासामध्ये करते. तर ती 1 तासात किती अंतर पार करते? 200 किलोमीटर 5 तासात. तर 1 तासात किती आपण काय करणार, 200 डिवाइड बाय किती करणार, 5 hours. म्हणजे आपल्याला 5 hours 200ला डिवाइड केलं होती 1 hour, म्हणजे 1 hour पर मीटर किंवा पर किलोमीटर हे स्पीड मिळणार आहे. बघा इथे हे दिलेलं आहे स्पीडचं फॉर्म्युला. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड ऑफ ऑब्जेक्ट. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल, म्हणजे आपण ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती होतं मगाशी 500 किलोमीटर, डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स 5 hours. म्हणजे हे झालं त्याचं फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स, आणि युनिट ऑफ स्पीड आहे किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड. असं दोन्ही प्रकारे MKS सिस्टीममध्ये आणि CGS सिस्टीममध्ये त्याचे युनिट दिलेले आहेत. वाईल सॉल्विंग द एक्झाम्पल वी टेक द रेशो ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हलिंग अँड द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सवर्स देअर डिस्टन्स. म्हणजे बघा आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते की 50 किलोमीटर अंतर आहे आणि सायकलवरती एखादा मुलगा निघाला. 50 किलोमीटर अंतर करायला त्याला 5 तास लागले. तर त्याचा ताशी वेग किती होता पर आवर? तर आपण काय करणार, 50 किलोमीटर डिवाइड बाय 5 hours. मग त्याला किती 1 hour मध्ये किती त्यांनी घेतलंय, 1 hour मध्ये तो 10 किलोमीटर सायकलवरती डिस्टन्स त्यांनी पार केलं. त्याचा वेग किती 1 hour 5 hour मध्ये 1 hour मध्ये 10, म्हणून 10 hour पर किलोमीटर, एका तासात 10. आपण काय केलं 50 डिवाइड बाय 5, तेच आपण डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सवर्सिंग द डिस्टन्स. For the ratio we come to know the distance travel by bus in 1 unit of time. आपण बघितलं की हा आपण त्याचा रेशो कसा काढू शकतो. आणि आता इथे दिले ऑलवेज रिमेंबर अ मुव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. किती टाईपचे मोशन बघितले आपण? लिनियर मोशन फर्स्ट, मेन त्याचे टाईप लिनियर मोशन, नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म, आणि नॉन लिनियरमध्ये ऑस्सिलेटरी मोशन बघितलं, पिरियडिक मोशन बघितलं, सर्क्युलर मोशन बघितलं, रॅन्डम मोशन बघितलं. आता आपण व्हॉट वी हॅव लर्न, ऑब्जेक्ट इन अ मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. म्हणजे मोशनमध्ये असलेली वस्तू त्याची जागा सतत बदलते. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, ऑस्सिलेटरी, सर्क्युलर, पिरियडिक अँड रॅन्डम. बघितले ना आपण सगळे प्रकार. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. आणि फोर्थ बघितलं द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सफर अ सर्टन डिस्टन्स डिपेंड ऑन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूचा आपण स्पीड म्हणतो. बरोबर, स्पीड म्हणतो. म्हणजे 1 hour पर मीटर आपण जो काढला तो याचा स्पीड झाला सायकलचा, की 10 किलोमीटर पर आवर हा त्याचा स्पीड काढला. आपण कसा काढला, तर त्याने पार केलेलं अंतर 50 किलोमीटर डिवाइड बाय त्याला लागलेला वेळ 5 hours.
आणि इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे पहा. तसेच आधीच्या लेसनचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत आणि क्वेश्चन आन्सरचे सुद्धा सायन्सचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. प्लेलिस्ट चेक करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची. सायन्सची प्लेलिस्ट ओपन केलीत की सायन्सचे एक्सप्लेनेशन प्लस क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ मिळतील आणि मॅथ्सची ओपन केलीत की एक्सप्लेनेशन प्लस सगळे प्रॅक्टिस सेट सोडवलेले आहेत त्याचे व्हिडिओ मिळतील. नक्की पहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा.